झाले काय झालं हर्षद? काय वडील आजारी पडले हां आणि त्यांचा तो पार्टनर होता, त्यांनी त्यांना धोका दिला. लोकांनी गुंतवणूक केलेले पैसे सगळे आम्हाला प्रॉपर्टी विकून द्यावं लागले. आता आम्ही स्वतः आईन आम्ही भाड्याच्या घरात राहतो इथं. अरे बापरे, हे मला अगोदर कळलंच नाही. माझ्यापर्यंत आलं असतं तर अरे जे काय ते उपकार आहेत ना वडिलांचे आणि तुझे, म्हणून मी आज इथपर्यंत आहे. कळलं का? जी फ्लॅट वगैरे गाड्या आहेत ना त्यांच्यामुळे, त्यांनी शिकवलं, त्यांनी हात दिला नसता तर आज मी इथपर्यंत नसतो आणि मी आज तुझ्यासमोर असा नसतो. आणि तुम्हाला या मित्राचं असं की मला माहीत नाही, एक काम कर, तू माझ्याबरोबर चल आणि आपण काय असेल ते सॉर्ट आउट करू. माझे चांगले चांगले ओळखीचे येतं. कशा त्याच्या नदी लागत अरे कोर्ट कचेरी भानगड तुला माहिती का किती अवघड असते ते, किती मॅटर घेण्या देण्याचे किती पैसे त्याच्यात जातो. तू कशाला आता झालं ना तुझं सगळं, कशाला त्या भानगडीत परत पडतोय? हे बघ तनुजा, ही चांगलं नाही. माझा मित्र आहे तो आणि मला त्याला साथ देणं हे गरजेचं आहे त्याला. अरे पण कशाला तू पण मध्ये जाशील घेण्या देण्याचं? तुला काय अडचण आहे? काय अडचण म्हणजे मला वाटतं तू काही वाईट याच्यात नाही पडू. तू माझी बायको नाही, तू गर्लफ्रेंड आहे. तू मर्यादापर्यंतच ठेव. तुला काय कमी पडलं तुला बोल. अरे पण मी चांगल्यासाठी सांगते. चांगलं आणि वाईट मला कळतं. एवढा आडाण नाहीये. जी काय आहे ना यांचे उपकार आहेत म्हणून मी इथपर्यंत आहे. आणि मी असं अर्ध्यावर सोडू शकत नाही. जवळ कळून जर मला असं जर मी त्याला सोडलं तर माझ्यासारखं वाईट माणूस कोण नाही. हे बघ मी तुझ्या चांगल्यासाठी सांगते. मला चांगलं आणि वाईट सांगायला तू सांगूच नको काही. असं आहे ना, तर मग ठीक आहे, तू आजच फैसला कर का तुला तो पाहिजे का मी पाहिजे. कारण मला अशी लोक नको जे कोर्ट कचेरी